नागपुर की जिला नियोजन समिति की बैठक में नागरिकों के लिए रेती की उपलब्धता का मुद्दा खूब गूंजा। सत्ताधारी दल के विधायकों ने सरकारी योजनाओं के लिए ही रेत उपलब्ध न होने की जानकारी देते हुए जिले में रेत की हो रही कालाबाजारी का मुद्दा उपस्थित किया। बैठक में रेती पर हुई चर्चा के बाद उप मुख्यमंत्री और जिले के पालक मंत्री देवेंद्र फडणवीस ने आने वाले 1 महीने के भीतर इस समस्या को सुलझा लिए जाने की बात कही। जिला नियोजन समिति की बैठक में विधायक आशीष जायसवाल और प्रवीण दटके ने प्रमुखता से रेत की कमी और कालाबाजारी का मुद्दा उपस्थित किया। विधायकों के मुताबिक सरकार की नई नीति के बावजूद नागरिकों को आवश्यकता अनुरूप और सरकार द्वारा तय की गई दर पर रेत उपलब्ध नहीं हो पा रही है। विधायक जायसवाल ने नियम को शिथिल किए जाने की मांग उठाई। हालांकि रेत पर चर्चा सुनने के बाद पालक मंत्री ने आने वाले 1 महीने के भीतर रेत की कमी की समस्या खत्म हो जाने की जानकारी दी। फडणवीस साहेबांनी 1 जानेवारी 2019ला बैठक झाली होती माझी त्यांच्यासोबत आणि 12 फरवरीला त्यांनी GR काढला होता। अधिवेशनात देखील माझी माननीय विखे पाटील साहेबांसोबत बैठक झाली आणि मागच्या वर्षीची जी योजना होती ती 1 वर्षासाठी होती, परंतु आता पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन पॉलिसी या ठिकाणी येत आहे। त्या पॉलिसीमध्ये आपण घरकुलसाठी पूर्णपणे फ्री आहे त्याला सक्तीने अंमलबजावणी करणार आहोत। दुसरं की ज्या रेती घाटाची पर्यावरण अनुमती झाली त्या रेती घाटाची पर्यावरण अनुमती झाली तिथून खूप कमी वाढू उपलब्ध होते। जिल्ह्याला 2 लाख ब्रास वाढू लागत असेल तर पर्यावरण अनुमतीमधून फक्त 50,000 ब्रासही उपलब्ध होत नाही आणि मग जे डेफिशिट आहे शेवटी डिमांड सप्लाय रेशो मेंटेन करणं आवश्यक आहे। त्यामुळे आता नवीन धोरणामध्ये आपण क्रश सँडला प्रमोट करत आहोत। मी देखील सरकारला विनंती केली आहे की क्रश सँडची रॉयल्टी माफ करा किंवा 100 रुपये करून टाका, जेणेकरून नदीचा अमर्यादित उपसा कोणी करणार नाही आणि अवेलेबिलिटी करून द्या। आणि विशेष करून ज्या रेती घाटाची EC झाली नाही आहे त्या रेती घाटातून देखील लोकांना रेती गावकऱ्या लोकांना वापरण्याची मुभा केंद्र सरकारने दिलेली ही बाब मी सरकारच्या लक्षात आणून दिली। सरकारने त्याचं पत्र देखील काढलेलं आहे। माननीय फडणवीस साहेबांनी अतिशय क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। मी तर म्हटलेलं आहे की ऑफलाईन रॉयल्टी द्या आणि ट्रॅक्टरला जे दंड 1 लाख रुपये केलेला आहे ते कमी करा। त्याबद्दल सरकार पॉझिटिव्ह निर्णय घेत आहे आणि आज माननीय फडणवीस साहेबांनी हे जाहीर केलं आहे की घरकुलच्या लाभार्थ्यांनी लोकांना व्यक्तिगत कामासाठी गावाच्यासाठी वाढूची उपलब्धता करून द्या असे क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेले आहे।